आज ना काहीतरी गावाकडच्या सारखी भाजी बनवायची होती. म्हटलं चला छानपैकी ना शेपूची आमटी ना शिंगोरी आमटी, परंतु त्यापेक्षाही चवीला चांगली लागणारी मटकीच्या डाळीची आमटी बनवूया. त्यासाठी सर्वात प्रथम अर्धी वाटी मटकीची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून थोडंसं मीठ आणि हळद घालून छान मऊसर शिजून घ्यायची आहे. इकडे आमटीसाठी लागणारं सगळं साहित्य घेतलेलं आहे. त्यात सर्वात प्रथम कांदे चिरून घ्यायचे आहेत. कांदे चिरून झाले की नंतर इकडे डाळ शिजलेली आहे. आता डाळ शिजून झाल्यानंतर सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत. त्यात सर्वात प्रथम खसखस कोरडीच भाजून घ्यायची आहे. नंतर फुटाणे थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत. फुटाणे भाजून झाले की धणे आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. हे सगळे मसाले कमी गॅसवरती चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत. खोबरं भाजून झालं की यावरती कांदासुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे. यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा गरम मसाला वापरलेला नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता. कारण पूर्वी गावाकडच्या जेव्हा भाज्या बनवत तेव्हा काही फार गरम मसाल्यांचा वगैरे वापर नसायचा. आता यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत. आता ही पहिली खसखस घालून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यानंतर हे सर्व प्रकारचे जो सुका मसाला काढलेला आहे, खोबरं, धने, फुटाणे ते यामध्ये घालून वाटून घ्यायचं. पावडर तयार झाली की त्यामध्ये कांदा, लसूण, कोथिंबीर आणि मिरची वाटून घ्यायची. आता ही डाळ शिजून तयार झालेली आहेच आहे. तर इकडे काय करायचं, कढईमध्ये फोडणी करायला टाकायची. कढई गरम झाली की यामध्ये भरपूर असं तेल घालून घ्यायचं आणि चिरलेला लसूण घालून घ्यायचा. लसूण चांगला परतला की यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि घरगुती जो काळा मसाला आहे तो 2 चमचे घालून घ्यायचा. तिखट आपल्या चवीनुसार वापरायचं आहे. आता यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पाने घातली की नंतर हे थोडंसं परतून झालं की यामध्ये थोडीशी अगदी 1 चमचा शिजलेली डाळ घालून घ्यायची आहे, ती अख्खी. आणि नंतर ही जी उरलेली डाळ आहे ती थोडीशी मिक्सरला फिरवून यामध्ये घालायची आहे. आता ही डाळ घालून झाल्यानंतर यामध्ये हा मसाला घालून छान परतून घ्यायचा आहे. मसाला कमी गॅसवरती परतून होईपर्यंत इकडे जी उरलेली डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी फिरून घ्यायची आहे. आता इथे डाळ वाटून तयार झालेली आहे. या मसाल्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे आणि नंतर ही जी वाटलेली डाळ आहे ती यामध्ये मी घालून घेणार आहे. सगळी डाळ अख्खी घातली तरी चालते, परंतु डाळ थोडीशी वाटून घातली तर या भाजीची चव अप्रतिम लागते. आता यामध्ये हवे असेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे. घट्ट पातळ भाजी जशी आपल्याला आवडते त्यानुसार पाणी घालायचं आहे. आता इथे आपल्याला हवं तेवढं पाणी घालून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झालं की कमी गॅसवरती ही भाजी छान शिजून घ्यायची आहे. जेवढ्या कमी गॅसवरती भाजी शिजेल तेवढी तिला छान अशी तरी येईल. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. इथे ही मटकीच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे. तुम्हाला या आमटीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हो आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.